नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या YouTube चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये 50 मार्क्स मिळवून देणाऱ्या संदर्भ ग्रंथाबद्दल डिस्कस करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. या संदर्भ ग्रंथाचं नाव आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान, मराठी व्याकरणाच्या समावेशासह. हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो नुकताच प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. याचे लेखक व संपादक आहेत प्राध्यापक आमिर शेख सर. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये सामान्य ज्ञान जे की पोलीस भरतीसाठी 25 गुणांसाठी आहे आणि मराठी व्याकरण हे देखील पोलीस भरतीसाठी 25 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे 50 गुण मिळवून देणारे हे दोन्ही विषय या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करण्यात आलेले आहेत. तर चला मग पाहूयात या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत. हा संदर्भ ग्रंथ संपूर्णतः परीक्षाभिमुख आहे. यामध्ये संपूर्ण सामान्य ज्ञानाचा समावेश आहे, तसेच मराठी व्याकरणाचा समावेश आहे. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. पोलीस भरतीसाठी नाही तर इतर सरळ सेवा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, त्या सर्व परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकामध्ये असलेली जी सर्व माहिती आहे ती अद्ययावत व सुधारित आहे. त्याचबरोबर यामध्ये वन लायनर नोट्सचा देखील समावेश आहे. तसेच यामध्ये पोलीस प्रशासनाची देखील माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला पोलीस प्रशासनावरती प्रश्न विचारले जातात. या संदर्भ ग्रंथाच्या अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकूयात. स्टार्टिंगला येथे आपल्याला पोलीस प्रशासन या संबंधित माहिती देण्यात आलेली आहे. पोलीस भरतीला पोलीस प्रशासनावरती हमखास प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. नंतर येथे पहिला टॉपिक आहे किंवा पहिला मुद्दा आहे भारतीय संविधान. यामध्ये संविधान निर्मिती, संविधान सभेतील महिला सदस्य, संविधान सभा, मसुदा समिती, मूलभूत हक्क, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, भारताचे महान्यायवादी, लोकसभा, विधानसभा अशा प्रकारे जवळजवळ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा भारतीय संविधानातील प्रत्येक मुद्दा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. नंतर दुसरा मुद्दा देण्यात आला आहे पंचायत राज. जसे की तुम्ही पाहू शकता, यामध्ये ग्रामपंचायत दिलेला आहे, ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. जवळजवळ पंचायत राजशी रिलेटेड IMP पॉइंट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. नंतर नेक्स्ट आहे आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये भारतात युरोपियन सत्तांचे आगमन, साम्राज्य विस्तार, भारतातील मुघल बादशाह, 1857च्या उठावापूर्वीचे शेतकरी उठाव, आदिवासी उठाव, 1857चा उठाव, त्याचबरोबर विविध कायदे, ब्रिटिशांनी केलेले विविध कायदे देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते देखील येथे कव्हर करण्यात आलेले आहेत. जसे की 1909चा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, नंतर लखनौ करार देखील यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेली जी विविध आंदोलने आहेत ते देखील यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. आधुनिक भारताच्या इतिहासासंबंधित ज्या कोणत्याही महत्त्वपूर्ण घटना असतील, सत्याग्रह असेल, विविध चळवळी असतील, आंदोलने असेल किंवा करार असेल किंवा कायदे असतील, ते सर्व घटना यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत. नंतर आहे स्वतंत्र चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. यामध्ये उमाजी नाईक यांचा उठाव असेल, कोळ्यांचे उठाव असेल, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, रंगो बापूजी गुप्ते आणि 1857चा उठाव, पेठमधील उठाव, नागपूरमधील उठाव, शेतकऱ्यांचा उठाव, म्हणजे स्वतंत्र चळवळीत महाराष्ट्रामध्ये जे कोणतेही उठाव घडले त्या सर्व उठावातील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कव्हर करण्यात आलेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम, महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास, वृत्तपत्र आणि त्याचे संपादक यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे समाज सुधारक. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगन्नाथ शंकर सेठ आगरकर, राजा राम मोहन रॉय, ब्रह्मो समाज, आर्य समाज, परमहंस सभा, जवळजवळ समाज सुधारक व त्यांच्या विविध ज्या संस्था होत्या त्या सर्व येथे खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. नंतर नेक्स्ट आहे भारताचा भूगोल. भारताचा भूगोल यामध्ये भूसीमा आहे, भूसीमा व राज्यांची लांबी आहे, सागरी सीमा आहे, भूविज्ञान आहे, प्राकृतिक विभाग आहे, भारत जल प्रणाली आहे, भारतातील राज्य व त्याच्या राजधान्या आहेत, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. नंतर आहे भारताचे प्राकृतिक विभाग आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती.
नंतर आहे केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या, प्रमुख नद्या व त्यांचा उगम, प्रमुख धबधबे, महत्वाची बंदरे. विद्यार्थी मित्रांनो, हे भारताशी रिलेटेड जी सर्व माहिती आहे ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे ही जी माहिती देण्यात आली आहे ती अत्यंत सुटसुटीत आणि टेबलच्या स्वरूपात दिलेली आहे, जे की आपल्याला अभ्यास करताना खूप हेल्पफुल ठरणार आहे. नेक्स्ट मुद्दा आहे महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, महाराष्ट्राच्या इतर राज्यांना लागणाऱ्या सीमा, त्यांची लांबी, जिल्ह्यांच्या सीमा, नंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लागणाऱ्या समुद्र किनारे व त्यांची लांबी. त्याच्यानंतर आहे जिल्ह्यांची पुनर्रचना, प्रशासकीय विभाग व जिल्हे, सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे, नंतर विभागानुसार प्रादेशिक नावे, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, तसेच थंड हवेचे ठिकाणे, धरण किंवा जलाशय, प्रमुख रेल्वे, व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, उद्योग, खनिज संपत्ती, मृदा, वन प्रकार, प्रमुख शिखरे, सागरी किल्ले, सागरी बेटे, त्यानंतर आदिवासी जमाती, धबधबे, जलविद्युत प्रकल्प, नदी संगम, प्रमुख पिके व जाती. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या भूगोलाशी रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये अत्यंत सुटसुटीत आणि परीक्षाभिमुख मिळणार आहे. नंतर नेक्स्ट आहे जगाचा भूगोल. पोलीस भरतीला जगाच्या भूगोलावरती देखील प्रश्न विचारले जातात. या घटकांतर्गत कोणते मुद्दे दिलेत पहा. सूर्यमाला, पृथ्वीचे अंतरंग, ढग, भू हालचाली, ज्वालामुखी, जगातील पर्वत श्रेणी, वृष्टी, जगातील प्रमुख पठारे, मैदाने, वने, नदी प्रणाली, स्थानिक वारे, मानवी वंश. त्यानंतर क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे देश, त्यांची संसद व देश, जगातील प्रमुख नद्या, गवताळ प्रदेश, लिंग गुणोत्तर, प्रमुख शिखरे. म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारी जगाच्या भूगोलाशी रिलेटेड सर्व मुद्दे यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्येपासून त्याचे प्रकार, त्याचा विकासाच्या अवस्था, क्षेत्रीय विभाजन, वैशिष्ट्ये, अर्थशास्त्र संबंधित महत्वाची पुस्तके, ह्या सर्व मुद्दे यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर भारताचा GDP, दारिद्र्य संकल्पना, बेकारी, नंतर 5 प्रमुख अर्थव्यवस्था, उत्पन्नाचे मोजमाप, दारिद्र्याचे मोजमाप, नियोजन आयोग, नीती आयोग, पंचवार्षिक योजना, राष्ट्रीय विकास परिषद, चलनवाढीचे प्रकार, अँजेलचा नियम, अवमूल्यन, बँका संबंधित विविध संकल्पना, बँकाचे राष्ट्रीयकरण, भारतातील प्रमुख वित्तीय संस्था, आर्थिक धोरणे, त्यानंतर आर्थिक सुधारणा, त्याचबरोबर उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण, निर्गुंतवणूक. म्हणजे जवळजवळ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी अर्थशास्त्र संबंधित सर्व माहिती यामध्ये कव्हर केलेली आहे. याचाच अर्थ हे पुस्तक पोलीस भरतीसाठी तर उपयुक्त आहेच, त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेसाठी देखील हे पुस्तक खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर आहे भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध. या घटकाअंतर्गत आपल्याला भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांशी असलेले भारताचे संबंध, आंतरराष्ट्रीय परिषदा, संघटना, विविध करार, जसे की शिमला करार असेल, पंचशील करार असेल, तसेच अण्वस्त्र प्रसार बंदी करार असेल, महत्वाचे लष्करी सराव, भारत आणि शेजारील देशाच्या सीमारेषा, हा सर्व माहिती आपल्याला यामध्ये देण्यात आलेली आहे. चालू घडामोडी या घटकांतर्गत आपल्याला यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे कृषी आणि ग्रामीण विकास. यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, वखार निगम, कॉल सेंटर, तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पाणलोट क्षेत्र संकल्पना, कृषी मूल्य व किमती आयोग. म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित ज्या कोणत्याही महत्वाच्या बाबी आहेत ते ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत. बाकीचे सर्व जे पॉइंट्स आहेत तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. नेक्स्ट आहे पर्यावरण. या घटकांतर्गत कोणते मुद्दे दिलेत पहा. पर्यावरणाशी संबंधित मूलभूत संकल्पना, परिसंस्था संबंध, परिसंस्थेचे प्रकार, वातावरणाचे थर, त्याची रचना कार्य, परिसंस्थेची रचना व कार्य, भारतीय हवामान खाते, त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोग्राम, वन अनुसंधान संस्था, स्टॉकहोम परिषद, वन्यजीव संरक्षण कायदा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, पर्यावरणासंबंधित स्थापन करण्यात आलेली विविध समित्या, तज्ञ गट, तसेच पर्यावरणासंबंधित आंदोलने, हे देखील यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहेत. सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता.
नंतर नेक्स्ट आहे विज्ञान व तंत्रज्ञान. या घटकाअंतर्गत आपल्याला अवकाश मोहीम, कृत्रिम उपग्रह, उपग्रहाचे प्रकार, उपग्रह प्रक्षेपक, त्यानंतर मंगळ मोहीम, त्याचबरोबर महत्वाचे जे ॲस्ट्रोनॉट्स होते ते देखील यामध्ये दिलेले आहेत. कल्पना चावला झालं, सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा. आहे सामान्य ज्ञान. यामध्ये काय दिलंय पहा तर स्टार्टला इथे जीवशास्त्र दिलेलं आहे. यामध्ये आनुवंशिकता व उत्क्रांती, DNA, RNA, आनुवंशिक विकृती, आनुवंशिकतेचे सिद्धांत, उत्क्रांतीवाद, लॅमार्कवाद, पेशी सिद्धांत, पेशींची संख्या, पेशींचे प्रकार, पेशींची संरचना. बाकीचे मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती येथे पाहू शकता. नेक्स्ट मुद्दा दिला आहे फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र. यामध्ये मूलभूत एकके याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. मूलभूत एकके, बलाचे प्रकार, न्यूटनचे गतिविषयक नियम, केपलरचे नियम, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, विद्युतधारेचे परिणाम, औष्णिक परिणाम, चुंबकीय परिणाम, प्रत्यावर्ती व दृष्ट विद्युतधारा. म्हणजे भौतिकशास्त्राशी संबंधित ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने IMP आहेत, ते सर्व मुद्दे यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. नंतर नेक्स्ट आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्री. रसायनशास्त्र या घटकांतर्गत कोणते मुद्दे दिलेत पहा. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, धातू अधातू, नंतर रासायनिक अभिक्रिया, कार्बनी संयुगे, कार्बन डायऑक्साइड, बायोगॅस संयंत्र, आरोग्यशास्त्र. या घटकांतर्गत पोषण आहार, जीवनसत्वे, कर्बोदके, खनिजे, स्निग्ध पदार्थ, लसीकरण, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार हे घटक यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर लास्टला इथे संक्षिप्त सामान्य ज्ञान दिलेलं आहे. यामध्ये मापने व एकके, घटक व त्यामध्ये आढळणारे घटक पदार्थ, मूलद्रव्य, त्याच्या संज्ञा, किरणोत्सारी समस्थानिके, त्यांचा उपयोग, शास्त्रज्ञ व त्यांचे शोध, जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग, जीवनसत्वे व त्यांची शास्त्रीय नावे. त्यानंतर नेक्स्ट आहे संगणक. संगणकाविषयी देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. संगणकावरती देखील पोलीस भरतीला हमखास प्रश्न विचारले जातात. यामध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, संगणकाच्या पिढ्या, संगणकाचे प्रकार, संगणकासंबंधित संक्षिप्त माहिती, त्यानंतर संगणकाशी संबंधित संक्षिप्त रूपे हे 100% विचारला जाणारा मुद्दा आहे. संक्षिप्त रूपे परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील जिल्हे. यामध्ये जिल्हा वाईज माहिती देण्यात आलेली आहेत. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये असलेले लोकसंख्या, त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या, गावांची संख्या, त्या जिल्ह्यामध्ये असणारे पर्यटन स्थळ, त्या जिल्ह्याची स्पेशालिटी, त्या जिल्ह्यातील शेती, हे सर्व मुद्दे यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. पोलीस भरतीसाठी हे माहिती तर उपयुक्त आहेच, त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेसाठी देखील ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. स्पेशली तेव्हा जेव्हा आपण जिल्हा वाईज फॉर्म भरतो आणि अशा वेळेस आपल्याला त्या स्पेसिफिक जिल्ह्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. या घटकांतर्गत महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व जिल्ह्यांची माहिती कव्हर केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान. या घटकांतर्गत आपल्याला भारताची तसेच महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतीके, भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नोबेल विजेते, भारतातील पहिल्या व्यक्ती, भारतातील पहिल्या महिला, महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती तसेच महिला, नंतर भारतातील पहिले ठिकाण, स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ, प्रमुख गुप्तहेर संघटना, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे, साहित्य व लेखक, जगातील प्रमुख देश व त्यांच्या राजधान्या, महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती. म्हणजे हे असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शेवटी येथे आपल्याला मराठी व्याकरण दिलेलं आहे. मराठी व्याकरण हा विषय आपल्या सिलेबसमध्ये 25 गुणांसाठी आहे आणि सामान्य ज्ञान हा विषय देखील आपल्या सिलेबसमध्ये 25 गुणांसाठी आहे. आणि हे दोन्ही विषय या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. म्हणजेच आपले 50 गुण येथे या पुस्तकाने फिक्स केलेले आहेत. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व बुक विक्रेत्यांकडे अवेलेबल झालेलं आहे. तसेच ऑनलाईन Amazon वरती देखील हे पुस्तक अवेलेबल आहे. ऑनलाईन पुस्तक खरेदी करण्यासाठी त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. पोलीस भरती त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी MH एक्झाम वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.